मिथुन राशीवाल्यांनो, जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात अचानक जुन्या आठवणी जाग्या होत असतील, एखाद्या व्यक्तीबद्दल सतत विचार येत असतील किंवा कोणताही स्पष्ट कारण नसताना मन अस्वस्थ होत असेल, तर हा योगायोग नाही. ग्रहांची अशी एक विशेष स्थिती तयार झाली आहे, जी तुमच्या जीवनातील काही लपलेल्या सत्यांना समोर आणण्याचे संकेत देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल आधीच सुरू झाला आहे. पण अनेकांना त्याची जाणीवही झालेली नाही. येणारे दिवस तुम्हाला असा एक संकेत देऊ शकतात, ज्यामुळे तुमचा एखादा मोठा संभ्रम कायमचा दूर होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राने याबाबत काय सांगितले आहे आणि तुमच्या मनात नेमके काय चालले आहे, यामागील खरी कारणे कोणती आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिथुन राशी, तुमच्या मनात चाललंय काहीतरी वेगळंच. ज्योतिष सांगतं खरी गोष्ट. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात सध्या अनेक विचारांचे वादळ सुरू आहे. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असले तरी अंतर्मनात मात्र काही महत्त्वाचे प्रश्न सतत फिरत आहेत. एखाद्या नात्याबद्दल, भविष्याबद्दल किंवा स्वतःच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याबद्दल तुम्ही गंभीरपणे विचार करत आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात ठेवता, पण प्रत्येकाला ती सांगत नाही. म्हणूनच अनेकांना तुमच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पनाही नसते. गेल्या काही दिवसात घडलेल्या काही घटनांनी तुमच्या मनावर खोल परिणाम केला आहे. एखाद्या व्यक्तीचे वागणे, काही अनपेक्षित शब्द किंवा अचानक बदललेली परिस्थिती यामुळे तुम्ही विचारांच्या गर्तेत गेलात. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे, पण त्याच वेळी सत्य समोर आल्यावर काय होईल याचीही काळजी वाटत आहे. म्हणूनच तुम्ही निरीक्षण करत आहात, काही काही निर्णय घेत नाही आहात. ज्योतिष संकेत देत आहे की तुमच्या मनात एक मोठा बदल घडवण्याची इच्छा निर्माण झाली आहे. काही जण नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत नवीन सुरुवात करण्याचा विचार करत आहेत. तर काही जण वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंध पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत आहे, आता पुढे काय? आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही स्वतःलाच अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीतही तुमच्या भावना सध्या खूप तीव्र आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला अजूनही जिव्हाळा वाटतो, पण त्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना जुने गैरसमज दूर करून नाते पुन्हा पूर्ववत करण्याची संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून मनापासून संवाद साधणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत तुम्ही सावध भूमिका घेत आहात. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी किंवा निर्णयापूर्वी अनेक वेळा विचार करत आहात. ही सावधगिरी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, परंतु त्या ओळखण्यासाठी तुम्हाला जागरूक राहावे लागेल. एखाद्या जुन्या योजनेतून किंवा प्रलंबित कामातून लाभ मिळण्याचे संकेतही दिसत आहेत. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप काही सहन केले आहे. काही गोष्टी तुम्ही कोणालाही सांगितलेल्या नाहीत, पण आता ग्रहस्थिती सूचित करते की हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. जे प्रश्न तुम्हाला सतावत होते त्यांची उत्तरे मिळू लागतील. काही गोंधळ दूर होतील आणि मनाला हवी असलेली स्पष्टता मिळेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे, नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे यामुळे तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. अनेक वेळा आपण शोधत असलेली उत्तरे बाहेर नसून आपल्या स्वतःच्या अंतर्मनातच असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी सध्या आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला तर अनेक अडचणी सहज पार करता येतील. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, तुमच्या मनात जे काही चालू आहे ते व्यर्थ नाही. हे विचार तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जात आहेत. काही गोष्टींचा शेवट होईल, काही नवीन सुरुवाती होतील, पण या संपूर्ण प्रवासातून तुम्ही अधिक मजबूत, अधिक परिपक्व आणि अधिक आत्मविश्वासू बनून बाहेर पडाल. ग्रहांचा संकेत स्पष्ट आहे की संयम, योग्य विचार आणि सकारात्मक कृती यांच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार करू शकता. येत्या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना काही अशा गोष्टींचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल होईल. आजपर्यंत तुम्ही काही लोकांवर किंवा परिस्थितीवर जेवढा विश्वास ठेवला होता, त्यातील काही गोष्टींचे खरे स्वरूप तुमच्या समोर येऊ शकते. हा काळ तुम्हाला लोकांची ओळख करून देणारा आणि तुमच्या आयुष्यातील योग्य, अयोग्य व्यक्तींची छाननी करणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली एखादी गोष्ट अचानक गती घेऊ शकते. तुम्ही ज्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतात, पण अपेक्षित परिणाम मिळत नव्हते,
त्या क्षेत्रात आता काही सकारात्मक हालचाली दिसू लागतील. विशेषतः लेखन, शिक्षण, संवाद, सोशल मीडिया, मार्केटिंग, व्यापार किंवा लोकांशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींना काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणाबाबतही काही बदल जाणवू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होईल आणि त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. काही जणांना घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात आपले मत मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या विचारांना यावेळी महत्त्व दिले जाऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वासाने आपली भूमिका स्पष्ट करा. तुमच्या मनात एक गुप्त इच्छा आहे, जी तुम्ही फार कमी लोकांना सांगितली आहे. ती इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत ग्रह देत आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला जुनी भीती आणि शंका सोडून पुढे पाऊल टाकावे लागेल. अनेक वेळा यश आपल्या अगदी जवळ असते, पण स्वतःच्याच असुरक्षिततेमुळे आपण मागे हटतो. आता अशी चूक टाळण्याची गरज आहे. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना दूरच्या प्रवासाचे किंवा नवीन ठिकाणाशी संबंधित कामाचे योग निर्माण होऊ शकतात. हा प्रवास केवळ भौतिक नसेल, तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही नवीन अनुभव देणारा ठरू शकतो. नवीन लोक, नवीन कल्पना आणि नवीन दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाऊ शकते. ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते, तेच लोक आता तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. तुमच्याकडून केलेल्या एखाद्या छोट्या प्रयत्नाचा मोठा परिणाम दिसून येईल. त्यामुळे कोणतेही काम कमी लेखू नका. सध्या केलेली मेहनत भविष्यात मोठे फळ देऊ शकते. भावनिक पातळीवर तुम्ही अधिक संवेदनशील होत आहात. इतरांच्या वेदना, भावना आणि परिस्थिती समजून घेण्याची तुमची क्षमता वाढत आहे. यामुळे काही वेळा तुम्ही स्वतःच भावनिकदृष्ट्या थकून जाऊ शकता. त्यामुळे इतरांसाठी जगताना स्वतःच्या मनाची आणि गरजांचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय हळूहळू संपत चालला आहे. काही आठवणी, काही अपेक्षा किंवा काही अपूर्ण गोष्टी ज्यांनी तुम्हाला बराच काळ धरून ठेवले होते, त्यांच्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला हा बदल थोडा कठीण वाटू शकतो, पण पुढे जाऊन तोच तुमच्या प्रगतीचा आधार बनेल. ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. यापूर्वी ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होता, त्याबाबत आता मन अधिक स्पष्ट होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. त्यामुळे संधी समोर आली तर तिचा विचारपूर्वक स्वीकार करण्यास मागे पुढे पाहू नका. भाग्याचे दरवाजे उघडण्यासाठी केवळ नशीब पुरेसे नसते, त्यासाठी योग्य वेळी केलेली कृतीही महत्त्वाची असते. मिथुन राशीच्या व्यक्तींनी सध्या स्वतःच्या कौशल्यांवर काम केले, नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली आणि सकारात्मक विचार कायम ठेवले, तर येणारे काही महिने त्यांच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतात. अनेकांना वाटेल की तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडले, पण त्या बदलामागे तुमची दीर्घकाळ केलेली मेहनत आणि संयमच खरा आधार असेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील काळ हा केवळ बाह्य घटनांचा नसून अंतर्गत जागृतीचा काळ ठरू शकतो. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतात, त्याच गोष्टी आता तुमचे लक्ष वेधून घेतील. काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इतरांकडून नाही, तर स्वतःच्या अनुभवातून मिळतील. आयुष्याने दिलेल्या काही कठीण प्रसंगाचा अर्थ आता हळूहळू समजू लागेल. तुमच्या आसपास काही लोक असे असू शकतात, जे तुमच्या प्रगतीकडे पाहून शांत आहेत, पण मनातून ते स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रत्येक योजना, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पुढचे पाऊल सर्वांसमोर मांडणे टाळणे फायदेशीर ठरेल. काही कामे गुप्तपणे पूर्ण केल्यास त्यांचे परिणाम अधिक प्रभावी दिसतील. तुमच्या शांततेतच तुमची ताकद लपलेली असेल. येत्या काळात एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येऊ शकते. हा संपर्क केवळ आठवणीसाठी नसून काही महत्त्वाचा संदेश किंवा संधी घेऊन येऊ शकतो. एखादी व्यक्ती ज्याच्याशी संवाद बंद झाला होता, ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करू शकते. मात्र यावेळी भावनांपेक्षा अनुभवांच्या आधारे निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक विशेष बदल दिसून येईल. पूर्वी प्रत्येक गोष्टीवर त्वरित प्रतिक्रिया देणारे तुम्ही आता निरीक्षण करण्याची सवय लावू शकता. प्रत्येक वादात सहभागी होणे आवश्यक नसते, हे तुम्हाला समजू लागेल. त्यामुळे मानसिक शांतता वाढेल आणि अनावश्यक तणाव कमी होईल. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना एखाद्या नवीन कौशल्याची आवड निर्माण होऊ शकते. शिकण्याची इच्छा वाढेल आणि नवीन विषयांमध्ये रस निर्माण होईल. हीच आवड पुढे जाऊन तुमच्यासाठी उत्पन्नाचे किंवा ओळखीचे साधन बनू शकते. त्यामुळे एखादी छोटी सुरुवात करण्यास घाबरू नका. आजची छोटी पायरी उद्याचा मोठा मार्ग तयार करू शकते. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
लोक तुमचे विचार अधिक लक्षपूर्वक ऐकू लागतील. काहींना मार्गदर्शन देण्याची किंवा लोकांसमोर आपले मत मांडण्याची संधी मिळू शकते. तुमचे शब्द एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. त्यामुळे बोलताना संयम आणि स्पष्टता दोन्ही ठेवणे आवश्यक राहील. काळाच्या ओघात तुम्ही ज्या काही गोष्टी गमावल्या आहेत असे वाटत होते, त्यातील काहींची भरपाई आयुष्य वेगळ्या स्वरूपात करू शकते. कधी कधी परमेश्वर एखादी गोष्ट काढून घेतो, कारण त्याऐवजी अधिक योग्य गोष्ट आपल्या वाट्याला येणार असते. ही जाणीव तुमच्या मनातील खंत कमी करण्यास मदत करेल. आर्थिकदृष्ट्या काही नवीन कल्पना सुचू शकतात. एखादा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग, एखादा छोटा व्यवसाय, ऑनलाईन काम किंवा सर्जनशील क्षेत्रातील संधी तुमच्या समोर येऊ शकते. सुरुवातीला त्याचा फायदा लहान वाटला तरी भविष्यात त्याचे महत्त्व वाढू शकते. त्यामुळे प्रत्येक संधीचा शांतपणे अभ्यास करा. जीवनातील काही अपूर्ण स्वप्ने पुन्हा डोके वर काढू शकतात. जी स्वप्ने परिस्थितीमुळे मागे पडली होती, ती आता पुन्हा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते. वय, वेळ किंवा परिस्थिती यांचा विचार करून स्वतःला मर्यादित समजू नका. तुमच्यात अजूनही बरेच काही साध्य करण्याची क्षमता आहे. या काळातील सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरू नका. काही लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, काही तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करतील, तर काही तुमच्या प्रयत्नांना नशिबाचे नाव देतील. पण तुम्ही स्वतःला ओळखत असाल, तुमचे ध्येय स्पष्ट असेल आणि तुमची वाटचाल प्रामाणिक असेल तर कोणतेही बाह्य मत तुमचा मार्ग बदलू शकणार नाही. पुढील दिवसात काही लहान घटना घडतील, ज्या त्या क्षणी सामान्य वाटतील, पण नंतर लक्षात येईल की त्या घटनांचीच तुमच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यामुळे प्रत्येक अनुभवाला महत्त्व द्या. प्रत्येक भेट, प्रत्येक संधी आणि प्रत्येक शिकवण तुमच्या भविष्यातील यशाचा एक भाग बनू शकते. ग्रहांचा संकेत असा आहे की तुमच्यासाठी एक नवीन पर्व हळूहळू आकार घेत आहे आणि त्याची सुरुवात तुमच्या विचारांमधील बदलापासून होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच काही अशा घडामोडी घडू शकतात ज्यामुळे त्यांना स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलावा लागेल. अनेकदा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त राहिला आहात की स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांकडे दुर्लक्ष आहे. पण आता परिस्थिती तुम्हाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडू शकते. ही वेळ स्वतःला नव्याने शोधण्याची आणि आपल्या खऱ्या क्षमतांची ओळख करून घेण्याची असेल. काही व्यक्तींना अचानक एकांताची गरज जाणू शकते. हा एकांत दुःखाचा नसून आत्मचिंतनाचा असेल. गोंधळ, गर्दी आणि सतत चालणाऱ्या चर्चांपासून दूर जाऊन तुम्ही मनाला शांत करण्याचा प्रयत्न कराल. या शांततेत तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळू शकते. अनेक प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधण्याऐवजी आत शोधण्याची वेळ येईल. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असू शकते जी फार काही बोलत नाही, पण तुमच्यासाठी मनापासून शुभेच्छा ठेवते. तिची भूमिका येणाऱ्या काळात अधिक स्पष्ट होऊ शकते. काही वेळा जे लोक आपल्याला सतत साथ देतात त्यांचे महत्त्व आपल्याला उशिरा कळते. आता अशा नात्यांची खरी किंमत समजण्याचे योग दिसत आहेत. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जुन्या कामांमधून किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांमधून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. पूर्वी केलेले एखादे कार्य, एखादी ओळख किंवा एखादा निर्णय आता उपयोगी पडू शकतो. त्यामुळे भूतकाळातील मेहनत वाया गेली असे समजू नका. वेळ आल्यावर तिचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारशक्तीत एक वेगळाच परिपक्वपणा दिसून येईल. पूर्वी ज्या गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करायच्या त्याकडे आता तुम्ही अधिक समजूतदारपणे पाहू शकता. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहण्याची कला तुम्हाला अवगत होईल. हीच वृत्ती भविष्यात अनेक अडचणींपासून तुमचे रक्षण करेल. सामाजिक स्तरावर काही नवीन संबंध निर्माण होऊ शकतात. हे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित नसून तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकतात. योग्य व्यक्तींची साथ मिळणे हे नशिबा इतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे नव्या लोकांना भेटताना खुल्या मनाने संवाद साधा, पण विश्वास ठेवताना संयम बाळगा. तुमच्या मनात दडलेली एखादी सर्जनशीलता आता बाहेर येण्याचा प्रयत्न करू शकते. लेखन, संगीत, कला, बोलणे, अध्यापन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची इच्छा वाढू शकते. ही ऊर्जा दडपून न ठेवता योग्य दिशेने वापरल्यास ती तुमच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडू शकते. काही दिवस असे येऊ शकतात जेव्हा तुम्हाला वाटेल की अपेक्षित वेगाने गोष्टी घडत नाही. मात्र हा विलंब तुमच्या विरोधात नसून तुमच्या तयारीसाठी असू शकतो. विश्व प्रत्येक गोष्ट योग्य वेळी समोर आणते.
त्यामुळे घाई करणे किंवा स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळा. तुमचा प्रवास आणि तुमची वेळ वेगळी आहे. तुमच्या आसपास घडणाऱ्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. एखादा अनपेक्षित संदेश, एखादी भेट, एखादे वाक्य किंवा एखादा योगायोग तुमच्या मनात नवीन विचार निर्माण करू शकतो. अनेक मोठे बदल अशा छोट्या घटनांमधून सुरू होत असतात. त्यामुळे सजग राहा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. मानसिक बळ वाढवण्याची ही योग्य वेळ आहे. बाह्य परिस्थिती बदलण्याआधी मनाची अवस्था बदलणे आवश्यक असते. जेव्हा मन स्थिर होते, तेव्हा निर्णय अधिक स्पष्ट होतात आणि संधी ओळखण्याची क्षमता वाढते. म्हणूनच स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहा, पण त्या भावनांनी तुमच्या निर्णयांवर पूर्ण नियंत्रण मिळवू देऊ नका. येणारा काळ तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. प्रत्येक दार बंद होणे म्हणजे अपयश नसते. काही दारे बंद होतात कारण तुमच्यासाठी अधिक योग्य मार्ग तयार होत असतो. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण गोष्टींचा अर्थ पुढे जाऊन स्पष्ट होईल. आज जे कोडे वाटत आहे तेच उद्या तुमच्या यशाची कथा बनू शकते. संयम, निरीक्षण आणि स्वतःवरील विश्वास या 3 गोष्टी तुमच्या पुढील प्रवासातील सर्वात मोठ्या साथीदार ठरणार आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आता एक असा टप्पा जवळ येत आहे, जिथे अनेक गोष्टींचे खरे मूल्य समोर येऊ लागेल. आतापर्यंत तुम्ही काही गोष्टी केवळ सवयीमुळे, काही गोष्टी नात्यांमुळे आणि काही गोष्टी जबाबदारीमुळे सांभाळत आला आहात. मात्र आता तुमचे मन प्रत्येक गोष्टीकडे नव्या नजरेने पाहू लागेल. कोणती गोष्ट तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे आणि कोणती गोष्ट फक्त वेळ व ऊर्जा खर्च करते, याचा तुम्ही गंभीरपणे विचार कराल. या काळात तुमच्या आयुष्यात निवड हा शब्द महत्त्वाचा ठरू शकतो. प्रत्येक संधी स्वीकारणे आवश्यक नसते आणि प्रत्येक नाते टिकवणे आवश्यक नसते, याची जाणीव होईल. काही गोष्टींपासून दूर जाणे हेही प्रगतीचेच एक रूप असते. त्यामुळे एखाद्या निर्णयामुळे सुरुवातीला मन अस्वस्थ झाले तरी दीर्घकालीन परिणाम तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही परिस्थितीचे अनेक पैलू पाहू शकता, पण याच गुणामुळे काही वेळा निर्णय घेण्यास उशीर होतो. आता मात्र परिस्थिती तुम्हाला अधिक ठाम बनवू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या एखाद्या विषयावर अंतिम भूमिका घेण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील जुन्या ध्येयांची आठवण पुन्हा होऊ शकते. लहानपणी किंवा काही वर्षांपूर्वी पाहिलेले एखादे स्वप्न पुन्हा जागे होईल. त्या स्वप्नांकडे पाहताना तुम्हाला जाणवेल की वेळ निघून गेला असला तरी संधी पूर्णपणे संपलेल्या नाहीत. उलट आता तुमच्याकडे अधिक अनुभव, अधिक समज आणि अधिक संयम आहे. कौटुंबिक वातावरणात काही सकारात्मक बदल घडू शकतात. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकते. पूर्वी न बोललेल्या गेलेल्या काही भावना किंवा कौतुकाचे शब्द आता ऐकायला मिळू शकतात. यामुळे मनात एक वेगळीच ऊब निर्माण होईल. काही जुने तणाव हळूहळू कमी होत जातील. तुमच्या आयुष्यातील एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांच्या मनातील भावना पटकन ओळखू शकता. येत्या काळात ही क्षमता आणखी वाढू शकते. कोणत्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार वागत आहे हे तुम्हाला सहज समजू लागेल. त्यामुळे भविष्यात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्याची शक्यता कमी होईल. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या जड वाटतील, पण त्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक सक्षम बनवतील. प्रत्येक नवीन जबाबदारीसोबत नवीन कौशल्ये आणि नवीन अनुभव मिळतात. त्यामुळे भीतीपेक्षा शिकण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पहा. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण संवाद पुन्हा पूर्ण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे राहून गेले असेल, काही भावना व्यक्त करायच्या राहिल्या असतील किंवा काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील, तर परिस्थिती त्यासाठी योग्य संधी निर्माण करू शकते. हा संवाद तुमच्या मनावरील एखादे जुने ओझे हलके करू शकतो. या काळात तुम्हाला स्वतःच्या वेळेचे महत्त्व अधिक जाणवेल. प्रत्येकासाठी उपलब्ध राहणे आणि प्रत्येक समस्येची जबाबदारी घेणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्ट करू शकता. हा बदल स्वार्थीपणाचा नसून मानसिक संतुलन राखण्यासाठी आवश्यक असेल. आर्थिक आणि व्यावहारिक बाबींमध्ये तुम्ही अधिक शिस्तबद्ध होण्याचा प्रयत्न कराल. अनावश्यक खर्च, अनियोजित निर्णय किंवा फक्त भावनेतून घेतलेले आर्थिक धोके यापासून दूर राहण्याची वृत्ती निर्माण होईल. ही वृत्ती भविष्यात स्थैर्य निर्माण करण्यासाठी उपयोगी पडेल. विशेष म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला काही अशा व्यक्ती भेटू शकतात ज्या तुमच्या विचारविश्वावर प्रभाव टाकतील. त्या व्यक्ती शिक्षक, मार्गदर्शक, मित्र किंवा सहकारी कोणत्याही स्वरूपात असू शकतात. त्यांच्या एका साध्या सल्ल्यामुळे किंवा अनुभवामुळे तुमचा एखादा महत्त्वाचा दृष्टिकोन बदलू शकतो. आयुष्याच्या या टप्प्यावर विश्व तुम्हाला एक सूक्ष्म संदेश देत आहे. प्रत्येक गोष्टीचा पाठलाग करण्यापेक्षा स्वतःची दिशा स्पष्ट करणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा दिशा स्पष्ट असते तेव्हा वेग कमी असला तरी माणूस योग्य ठिकाणी पोहोचतो. तुमच्या पुढील प्रवासात काही अनपेक्षित वळणे असतील.
काही नवीन संधी असतील आणि काही महत्त्वाच्या शिकवणीही असतील. परंतु या सर्वांमधून एक गोष्ट निश्चित आहे. तुम्ही आज ज्या व्यक्ती आहात त्यापेक्षा अधिक आत्मविश्वासू, अधिक जागरूक आणि अधिक सक्षम व्यक्ती म्हणून पुढे उभे राहाल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पुढील काळात एक अतिशय मनोरंजक गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टींना आजपर्यंत योगायोग समजत होता, त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे, याची जाणीव होऊ लागेल. काही घटना, काही भेटी आणि काही प्रसंग इतक्या अचूक वेळी घडतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. आयुष्य जणू काही तुम्हाला विशिष्ट दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, असे जाणू शकते. तुमच्या मनात सध्या एकाच वेळी अनेक स्तरांवर विचार सुरू आहेत. एका बाजूला जबाबदाऱ्या आहेत, दुसऱ्या बाजूला स्वतःची स्वप्ने आहेत, तर तिसऱ्या बाजूला काही अशा भावना आहेत ज्या अजून पूर्णपणे व्यक्त झालेल्या नाहीत. या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधण्याची वेळ जवळ येत आहे. आतापर्यंत तुम्ही काही निर्णय पुढे ढकलले असतील, पण आता परिस्थिती तुम्हाला त्यावर स्पष्ट भूमिका घ्यायला भाग पाडू शकते. एक विशेष गोष्ट म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती या काळात विलक्षण तीक्ष्ण होऊ शकते. इतरांच्या नजरेतून सुटणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील. कोणत्या ठिकाणी संधी दडलेली आहे, कोणत्या शब्दामागे वेगळा अर्थ आहे किंवा कोणत्या व्यक्तीचे वागणे बदलत आहे हे तुम्ही सहज ओळखू शकाल. ही क्षमता योग्य प्रकारे वापरल्यास ती तुमच्या यशाचे मोठे साधन बनू शकते. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील जुन्या भीतींवर विजय मिळवण्याची संधी मिळेल. ज्या गोष्टींमुळे तुम्ही अनेक वर्षे मागे हटत होता, त्याच गोष्टींसमोर आता नव्या धैर्याने उभे राहू शकता. कधी कधी माणूस परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मनातील शंकेमुळे अधिक अडकलेला असतो. ही शंका दूर होण्याची प्रक्रिया आता सुरू होऊ शकते. तुमच्या आजूबाजूला काही बदल शांतपणे घडत आहेत. काही लोक दूर जातील, काही नवीन लोक येतील, काही सवयी बदलतील आणि काही प्राधान्यक्रमही बदलतील. सुरुवातीला हे बदल विस्कळीत वाटू शकतात, पण काही काळानंतर लक्षात येईल की हे सर्व बदल आवश्यक होते. प्रत्येक बदलामागे एक नवीन शक्यता लपलेली असते. तुमच्या शब्दांची किंमत वाढवण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्याला दिलेला सल्ला, एखाद्याला दिलेला आधार किंवा योग्य वेळी बोललेले काही शब्द कोणाच्या तरी आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यामुळे या काळात संवाद हा तुमच्यासाठी केवळ बोलण्याचा विषय राहणार नाही, तर प्रभाव निर्माण करण्याचे साधन बनेल. तुमच्या आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे थेट मिळणार नाहीत. त्याऐवजी परिस्थिती तुम्हाला अनुभव देईल आणि त्या अनुभवातून तुम्हाला उत्तर शोधावे लागेल. हा प्रवास कदाचित थोडा संथ असेल, पण त्यातून मिळणारे ज्ञान अधिक टिकाऊ असेल. हे जे शिकवण अनुभवातून मिळते, ती कोणत्याही पुस्तकातून मिळत नाही. काही व्यक्तींना घर, जमीन, मालमत्ता किंवा दीर्घकालीन नियोजनाशी संबंधित विचार अधिक गंभीरपणे करावे लागू शकतात. भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची इच्छा वाढू शकते. आज घेतलेले काही छोटे निर्णय पुढील अनेक वर्षांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून विचार करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही जुन्या पॅटर्न्स दिसू शकतात. काही विशिष्ट प्रकारच्या परिस्थिती पुन्हा पुन्हा का घडतात, काही विशिष्ट प्रकारचे लोक पुन्हा पुन्हा का भेटतात किंवा काही अडचणी वारंवार का समोर येतात याचा विचार सुरू होऊ शकतो. ही जाणीव महत्त्वाची असेल, कारण त्यातून तुम्ही भविष्यात वेगळे निर्णय घेऊ शकाल. तुमच्यातील नेतृत्व गुण हळूहळू पुढे येऊ शकतात. तुम्ही स्वतःला नेता समजत नसाल तरी लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहू शकतात. तुमचा अनुभव, तुमचे निरीक्षण आणि तुमची विचार करण्याची पद्धत इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेला कमी लेखू नका. एक वेगळीच गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात आता योग्य वेळ या संकल्पनेने महत्त्व स्पष्ट होईल. काही गोष्टी लवकर मिळाल्या नाहीत याचे दुःख कमी होईल, कारण त्या उशिरा मिळाल्यामुळे त्यांची खरी किंमत समजेल. आयुष्याने घेतलेला प्रत्येक विलंब हा नकार नसतो, तर तयारीचा भाग असतो. ही जाणीव तुम्हाला अधिक शांत बनवेल. पुढील टप्प्यात तुमच्यासाठी सर्वात मोठी भेट कोणती असेल, तर ती म्हणजे स्वतःबद्दलची स्पष्टता. लोक काय म्हणतात, परिस्थिती काय दाखवते किंवा जग कोणत्या दिशेने धावत आहे, यापेक्षा तुम्हाला नेमके काय हवे आहे याचे उत्तर तुमच्या मनात अधिक स्पष्ट होईल. आणि एकदा माणसाला स्वतःची दिशा समजली की त्याच्या प्रवासातील अर्ध्या अडचणी आपोआप संपतात. तुमच्या आयुष्यात आता हाच प्रकाश हळूहळू पसरू लागणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आता काळाचा प्रवाह एक वेगळ्या दिशेने वळताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतात, परंतु आता काही गोष्टी स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे नसते आणि प्रत्येक गोष्टीमागील कारण समजेलच पाहिजे असे नसते. काही गोष्टींचा अर्थ वेळच उलगडतो.
ही जाणीव तुमच्या मनाला अधिक स्थिर बनवू शकते. येत्या दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या प्रथमदर्शनी लहान वाटतील, पण पुढे त्यांचा प्रभाव खूप मोठा ठरेल. एखादी साधी भेट, एखादा छोटासा निर्णय, एखाद्या व्यक्तीचे बोलणे किंवा अचानक मिळालेली माहिती तुमच्या विचारांना नवीन दिशा देऊ शकते. त्यामुळे सध्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या स्वभावात एक विशेष गुण आहे. तुम्ही परिस्थितीशी जुळून घेऊ शकता, परंतु काही वेळा हे जुळून घेणे इतके वाढते की तुम्ही स्वतःच्या गरजा मागे टाकता. आता मात्र परिस्थिती तुम्हाला स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यास प्रवृत्त करेल. इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे आहे हे तुम्हाला उमगेल. काही मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या भूतकाळातील एखाद्या अनुभवाचा नवीन अर्थ समजू शकतो. ज्या प्रसंगामुळे त्यावेळी दुःख झाले होते, त्याच प्रसंगाने तुम्हाला काही महत्त्वाचे शिकवले होते याची जाणीव होईल. आयुष्यातील प्रत्येक संघर्ष हा केवळ वेदना देण्यासाठी नसतो, तो आपल्याला घडवण्यासाठीही असतो. ही समज तुमच्यातील कटुता कमी करून परिपक्वता वाढवेल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही काही बदल जाणवतील. काही व्यक्ती तुमच्याशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील, तर काही लोक स्वतःहून दूर जातील. या दोन्ही गोष्टी नैसर्गिक आहेत. प्रत्येक नाते कायम टिकावे असे नसते. काही नाती आपल्याला शिकवण्यासाठी येतात, काही सोबत चालण्यासाठी, तर काही फक्त एखादा अध्याय पूर्ण करण्यासाठी. येत्या काळात तुमच्या कल्पनाशक्तीला नवीन उभारी मिळू शकते. अनेक दिवस मनात असलेली एखादी संकल्पना आता आकार घेऊ लागेल. तुमच्या डोक्यात फिरणाऱ्या विचारांपैकी एखादा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची संधी मिळू शकते. काही लोकांसाठी ही सर्जनशील सुरुवात असेल, तर काहींसाठी आयुष्याला नवीन दिशा देणारा निर्णय ठरू शकतो. तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिकण्याची वृत्ती. हा गुण पुढील काळात तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. जे लोक स्वतःला सर्व काही माहीत आहे असे समजतात ते अनेकदा थांबतात, पण जे शिकत राहतात ते सतत पुढे जातात. तुम्ही नवीन अनुभव, नवीन लोक आणि नवीन संकल्पनांमधून भरपूर काही आत्मसात करू शकता. भावनिक पातळीवर काही नवीन जाणीवा होऊ शकतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून जे अपेक्षित करत होता ते कदाचित त्या व्यक्तीकडून कधीच मिळणार नाही हे स्पष्ट होऊ शकते. परंतु त्याच वेळी जिथे तुम्ही अपेक्षाच ठेवली नव्हती तिथून अनपेक्षित आधार मिळू शकतो. जीवन अनेकदा आपल्याला वेगळ्याच मार्गाने उत्तर देते. काही व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी अधिक जागरूक होण्याची प्रेरणा मिळू शकते. मानसिक आणि शारीरिक संतुलन यांचा एकमेकांशी असलेला संबंध अधिक स्पष्टपणे जाणवेल. चांगली दिनचर्या, पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व वाढेल. स्वतःची काळजी घेणे ही गरज आहे, चैनीची गोष्ट नाही हे समजेल. आर्थिकदृष्ट्या काही नवीन विचार मनात येऊ शकतात. बचत, नियोजन आणि दीर्घकालीन सुरक्षिततेकडे लक्ष वळू शकते. भविष्यातील स्थैर्यासाठी आज केलेले छोटे प्रयत्न मोठा फरक घडवू शकतात. त्यामुळे संयमाने आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतील. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही अदृश्य आशीर्वादांची जाणीव होऊ शकते. जे तुमच्याकडे आहे त्याकडे नव्या नजरेने पाहण्याची क्षमता वाढेल. अनेकदा आपण जे नाही त्याचाच विचार करत राहतो, पण जे आहे त्याचे मूल्य समजले की मनात समाधान निर्माण होते. हे समाधान तुमच्या पुढील प्रवासाला एक वेगळीच ताकद देईल. काळाचा पुढचा अध्याय तुमच्यासाठी केवळ नवीन संधी घेऊन येणार नाही, तर नवीन समजही घेऊन येणार आहे. काही गोष्टी मिळतील, काही गोष्टी मागे राहतील, काही लोक सोबत येतील आणि काही दूर जातील. पण या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतःला अधिक खोलवर ओळखू लागाल. आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य होऊ लागतात. तुमच्या आयुष्यात आता हाच अंतर्गत परिवर्तनाचा प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिथुन राशीबद्दल आज सांगितलेल्या या संकेतांपैकी किती गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळतात हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या मनात सध्या कोणता विचार सर्वाधिक चालू आहे, कोणती चिंता तुम्हाला सतावत आहे किंवा कोणत्या स्वप्नासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते कमेंटमध्ये लिहा. तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. जर तुम्हाला अशा सखोल आणि मनाला स्पर्श करणारा राशी भविष्याचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की चालू करा. त्यामुळे मिथुन राशीसह इतर राशींचे नवीन संकेत, ग्रहांचे प्रभाव आणि भविष्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. तुमच्या कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा नातेवाईकांमध्ये मिथुन राशीची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कदाचित आजचा हा संदेश त्यांच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर ठरू शकतो. तुमचा एक शेअर एखाद्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन देऊ शकतो. शेवटी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता, प्रगती आणि आनंद कायम राहो हीच शुभेच्छा. पुढील भागात आणखी काही विशेष संकेत आणि सविस्तर ज्योतिषीय माहिती घेऊन पुन्हा भेटूया.